नमस्कार मंडळी. ज्योतिषशास्त्रानुसार ही एक अशी विद्या आहे ज्यामुळे कोणाच्याही व्यक्तिमत्वाचा अभ्यास करता येतो. एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष भेट आवश्यक असते, कारण केवळ बाह्य निरीक्षणाने व्यक्तिमत्वाचा पूर्ण अंदाज येत नाही. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार नावाच्या पहिल्या अक्षरावरूनही व्यक्तिमत्वाचा काहीसा अंदाज बांधता येतो. आज आपण तुमच्या नावाच्या सुरुवातीच्या इंग्रजी अक्षरावरून तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेणार आहोत. अक्षर ए. ए अक्षर असलेले व्यक्ती खूप मेहनती आणि संयमी असतात. त्यांच्याकडे आकर्षक व्यक्तिमत्व असते आणि त्यांना स्वतःसारखेच लोक आवडतात. परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांच्यात विलक्षण क्षमता असते. त्यांना वेगळ्या आणि अनोख्या गोष्टी आवडतात आणि ते स्वतःही गर्दीत वेगळे दिसावे अशी त्यांची इच्छा असते. करिअर आणि कामाकडे त्यांचे विशेष लक्ष असते. प्रेमाच्या बाबतीत मात्र ते थोडेसे अलिप्त राहतात. पण ज्या लोकांवर प्रेम करतात त्यांच्याशी ते प्रामाणिक राहतात. स्वभावाने हे लोक धाडसी असतात, पण त्यांची रागावण्याची प्रवृत्ती ही तितकीच तीव्र असते. अक्षर बी. बी अक्षराने सुरू होणाऱ्या नावाचे लोक सतत नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांना एकदा एकच ध्येय ठरवून त्यावर पुढे जाणे फारसे पसंत नसते. हे लोक थोडेसे संकोची आणि अतिसंवेदनशील असतात. ते पटकन कोणाशी जुळवून घेत नाहीत आणि त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी गुप्त राहतात. अगदी त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाही त्या माहिती नसतात. फारसे मित्र नसले तरी जे मित्र असतात त्यांच्याशी हे प्रामाणिक राहतात. प्रेमाच्या बाबतीत ते थोडे मोकळे असतात आणि भावना व्यक्त करण्यास मागे हटत नाहीत. मात्र यामुळे त्यांना प्रेमात फसवणूक होण्याची शक्यता असते. अक्षर सी. सी अक्षर नावाच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते आणि त्यांना भाग्याचा चांगला साथ लाभतो. ते स्वतःला नेहमी व्यवस्थित आणि चांगले दिसण्यासाठी प्रयत्न करतात. हे लोक दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होतात आणि मदतीसाठी नेहमी पुढे सरसावतात. प्रेमाच्या बाबतीत हे फारच भावनिक असतात आणि ज्या व्यक्तींवर प्रेम करतात तिच्यासोबत खूप जवळीक साधतात. जर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कोणी मिळाले नाही तर ते एकटे राहण्यातही समाधानी असतात. अक्षर डी. डी अक्षर असलेल्या व्यक्ती आयुष्यात खूप यश मिळते. जरी प्रारंभी काही अडथळे आले तरी पुढे जाऊन त्यांना भरभरून यश आणि आनंद मिळतो. हे लोक कोणाच्या म्हणण्यावर फारसा विश्वास ठेवत नाहीत आणि स्वतःच्या मनाने निर्णय घेतात. त्यांचे व्यक्तिमत्व जन्मतःच आकर्षक असते, त्यामुळे त्यांना जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. हे लोक कोणाचीही मदत करण्यास सदैव तत्पर असतात, मग ती व्यक्ती शत्रू असो किंवा मित्र. प्रेमाच्या बाबतीत ते खूप जिद्दी असतात आणि ज्यांना ते आवडतात त्यांच्यासोबत संबंध टिकवण्यासाठी ते काहीही करण्यास तयार असतात. अक्षर ई. ई नाव असलेले लोक स्पष्ट वक्ते आणि बिनधास्त स्वभावाचे असतात. त्यांना हसत खेळत जीवन जगणे आवडते. त्यांचे राहणीमान व्यवस्थित आणि नीटनेटके असते. मात्र प्रेमाच्या बाबतीत ते फारसे गंभीर नसतात, त्यामुळे त्यांचे नातेसंबंध तुटण्याचे प्रमाण जास्त असते. हे लोक सुरुवातीला सहज कोणावरही आकर्षित होतात, पण ज्यांच्यावर खरोखरच प्रेम करतात त्यांच्याशी ते पूर्ण प्रामाणिक राहतात. अक्षर यफ. यफ नावाचे लोक जबाबदार आणि संयमी असतात. त्यांना एकटे राहणे आवडते आणि ते खूप भावूक असतात. हे लोक प्रत्येक गोष्टीत आत्मविश्वासाने वागतात आणि पैशाची बचतही विचारपूर्वक करतात. त्यांचे जीवन अत्यंत संतुलित असते. त्यांना प्रेमाला मोठे महत्त्व असते आणि ते आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. त्यांचा स्वभाव रोमॅन्टिक असतो. अक्षर जी. जी नाव असलेल्या व्यक्ती मदतीसाठी नेहमी पुढे असतात. कोणत्याही परिस्थितीत ते स्वतःला सामावून घेतात. हे लोक प्रामाणिक आणि सरळ मार्गी असतात.
त्यांच्या स्वभावात चातुर्य असते आणि ते शिकण्यास तत्पर असतात. प्रेमाच्या बाबतीत ते समजूतदार आणि संयमी असतात. कुणावरही विनाकारण खर्च करण्यापेक्षा ते नातेसंबंधांमध्ये स्थिरता ठेवण्यावर भर देतात. अक्षर यच. यच नावाच्या लोकांसाठी पैसा महत्वाचा असतो. ते आनंदी आणि मजेशीर स्वभावाचे असतात. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे वातावरण नेहमी सकारात्मक राहते. हे लोक दिलखुलास आणि मोठ्या मनाचे असतात. झटपट निर्णय घेण्याची त्यांची खासियत असते. तसेच ते मदतीसाठी कोणत्याही वेळी तयार असतात. प्रेम व्यक्त करण्यात ते संकोच करतात, पण एकदा प्रेम झाल्यावर पूर्ण निष्ठा ठेवतात. अक्षर आय. आय नाव असलेले लोक कलात्मक आणि आकर्षक असतात. त्यांच्याकडे स्वाभाविक सुंदरता असते. मात्र ते प्रसंगी आपले मत बदलण्यास मागे पुढे पाहत नाहीत. त्यांच्या आयुष्यात मोठ्या संधी येतात आणि ते यशस्वी होतात. जबाबदारीच्या बाबतीत ते पुढे असतात, पण अभ्यासामध्ये ते थोडे मागे राहू शकतात. अक्षर जे. हे लोक खूप आत्मविश्वासाने भरलेले असतात. धाडसी आणि आव्हाने स्वीकारणारे असतात. त्यांना नवीन गोष्टी शिकायला आवडतं आणि आयुष्यात काहीतरी मोठं करायची इच्छा असते. समाजात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायचं त्यांचे स्वप्न असतं. हे लोक मेहनती आणि ध्येयसिद्धी असतात. एकदा ठरवलं की ते काम पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत. नेतृत्व गुण असतात आणि इतरांना प्रेरणा देतात. मात्र कधी कधी हट्टी आणि अहंकारामुळे काही अडचणी येऊ शकतात. अक्षर के. के नाव असलेले लोक प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता, परफेक्शन शोधतात. मग ती ऑफिसची फाईल असो किंवा घरातील वस्तू, सगळे व्यवस्थित असावे अशी त्यांची इच्छा असते. पैसे कमावण्यात ते हुशार असतात आणि प्रेम व्यक्त करण्यात ते खुलेपणाने वागतात. त्यांना हुशार आणि आकर्षक जोडीदार हवा असतो आणि योग्य व्यक्ती मिळेपर्यंत ते कोणावरही स्थिर राहत नाहीत. अक्षर यल. यल नाव असलेले लोक चार्मिंग असतात. त्यांना फार मोठ्या गोष्टींची अपेक्षा नसते. लहान लहान गोष्टींमध्ये ते आनंद शोधतात. आर्थिक समस्या काही वेळा उद्भवतात, पण त्यातूनही बाहेर पडण्याचा मार्ग ते शोधतात. प्रेमाच्या बाबतीत ते कल्पनाशील आणि आदर्शवादी असतात. अक्षर यम. एम नाव असलेले लोक भावना मनात ठेवतात आणि उघडपणे व्यक्त करत नाहीत. कधी कधी हा स्वभाव त्यांच्या अडचणी वाढवू शकतो. कठोर गोष्टी उघडपणे न सांगता मनात ठेवतात, ज्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता असते. हे लोक आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतात आणि खर्च करण्याआधी फारसा विचार करत नाहीत. त्यांना नेहमी चांगल्या गोष्टी आकर्षण असते. प्रेमाच्या बाबतीत ते खूप संवेदनशील असतात आणि ज्या नात्यात असतात त्यात पूर्णपणे गुंतून जातात. अक्षर यन. यन नाव असलेले लोक मुक्त विचारांचे आणि साहसी असतात. ते स्वतःच्या निर्णयाबाबत निश्चित नसतात आणि कोणत्याही क्षणी काहीही करू शकतात. अत्यंत महत्वाकांक्षी आणि कामामध्ये परिपूर्णता आणण्याच्या इच्छेने प्रेरित असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळंच आकर्षण असते, ज्यामुळे लोक त्यांच्याकडे ओढले जातात. ते कोणासमोर झुकत नाहीत आणि आपले मत मांडतात. ते थोडे फ्लर्ट करू शकतात, पण जेव्हा खरे प्रेम करतात तेव्हा निष्ठावान राहतात. अक्षर ओ. ओ नाव असलेले लोक अत्यंत बुद्धिमान आणि कर्तृत्ववान असतात. ते शब्दापेक्षा कृतीवर भर देतात. त्यामुळे त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचा वेग हा जलद असतो. समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळवायला आवडते आणि ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. प्रेमाच्या बाबतीत ते प्रामाणिक आणि निष्ठावान असतात. एकदा एखाद्याशी कमिटमेंट केली की पूर्ण आयुष्य त्याला समर्पित करतात. अक्षर पी.
पी नावाचे लोक अनेकदा द्विधा मनस्थितीत असतात. त्यांना एक गोष्ट हवी असते, पण त्यांना नेहमी वेगळीच मिळते. मात्र ते आपल्या कामात परिपूर्णता आणतात आणि प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित करतात. ते खुले विचारांचे असतात आणि आजूबाजूच्या लोकांची काळजी घेतात. मात्र कधी-कधी आपल्या मतांना जबरदस्ती लागण्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. प्रेमाच्या बाबतीत ते स्वतःच्या प्रतिमेला खूप महत्त्व देतात. त्यांना सुंदर आणि आकर्षक जोडीदार आवडतो. कधी-कधी त्यांच्या जोडीदाराशी संघर्ष होतो, पण ते कधीही सोडून जात नाहीत. अक्षर क्यू. क्यू नाव असलेले लोक आयुष्यात फारसे काही मिळवण्याची अपेक्षा ठेवत नाहीत. पण नशिबाने त्यांना सर्व काही मिळते. ते अत्यंत प्रामाणिक आणि सत्यप्रिय असतात. त्यांच्या स्वभावात सर्जनशीलता असते आणि ते स्वतःच्या विश्वात रमलेले असतात. प्रेमाच्या बाबतीत मात्र त्यांच्या जोडीदाराच्या विचारांमध्ये किंवा जीवनशैलीत भिन्नता आढळते. त्यामुळे नात्यात अडथळे येऊ शकतात, पण त्यांना सहज आकर्षित करता येते. अक्षर आर. आर नाव असलेले लोक सामाजिक आयुष्य फारसे पसंत करत नाहीत. मात्र त्यांच्या कुटुंबाला ते खूप महत्त्व देतात. अभ्यासाच्या बाबतीत त्यांना फारसा रस नसतो, पण ते वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. हे लोक झपाट्याने यश मिळवतात आणि त्यांच्याकडे धनसमृद्धीची कमतरता नसते. त्यांना हुशार, बुद्धिमान आणि सुंदर व्यक्ती आवडते, ज्यांच्यावर त्यांना गर्व वाटावा. मात्र त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही अडचणी येऊ शकतात. अक्षर यस. यस नाव असलेले हे लोक खूप मेहनती असतात. बोलण्यात इतके पटाईत असतात की समोरचा त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे सहज आकर्षित होतो. बुद्धिमान आणि विचारपूर्वक काम करणारे असतात. स्वतःच्या गोष्टी इतरांसोबत शेअर करणे आवडत नाही. मनाने वाईट नसतात, पण त्यांना बोलण्याची शैली त्यांना समोरच्यांसमोर उद्धट वाटू शकते. प्रेमाच्या बाबतीत लाजाळू असतात. विचार खूप करतात, पण पुढाकार घेऊ शकत नाहीत. हे प्रेमाच्या बाबतीत अत्यंत गंभीर असतात. अक्षर टी. टी नाव हे लोक खर्चाच्या बाबतीत खूप खुल्या मनाने वागतात. आकर्षक व्यक्तिमत्व आणि आनंदी स्वभाव असतो. मेहनत करण्याची फारशी आवड नसते, पण पैशाची कधीही कमतरता भासत नाही. स्वतःच्या मनातील गोष्ट पटकन कोणाशी शेअर करत नाहीत. प्रेमाच्या बाबतीत हे लोक खूप रोमॅन्टिक असतात, पण गुपित ठेवण्याची सवय असते. अक्षर यू. हे लोक खूप प्रयत्न करतात, पण कधीकधी त्यांचे काम सहज बिघडते. लोकांचे हृदय जिंकण्याची कला यांना उत्तम अवगत असते. इतरांसाठी वेळ काढायलाच पाहिजे अशी त्यांची वृत्ती असते. हे व्यक्ती हुशार असतात आणि एकदा पुढे गेले की मागे वळून पाहत नाहीत. त्यांना असाच जोडीदार आवडतो, जो गर्दीतही वेगळा उठून दिसेल. आपल्या जोडीदाराच्या आनंदाला अधिक महत्त्व देतात. अक्षर व्ही. हे लोक स्वभावाने थोडे निवांत असतात. ज्यात त्यांना आनंद मिळतो तेच करतात. मनाने साधे असतात, पण स्वतःच्या गोष्टी शेअर करायला आवडत नाही. बंधनात ठेवून त्यांच्याकडून काही करवून घेणे कठीण असतं. प्रेम व्यक्त करण्याबाबत हे फारसे पुढे येत नाहीत. सहज बोललेल्या गोष्टीमधूनही हे खोल अर्थ शोधतात. कधीकधी तेच त्यांच्यासाठी अडचण बनते. अक्षर डब्ल्यू. हे लोक मनाने संकुचित असतात आणि एका ठराविक साच्यात जगतात. त्यांना एकाच पद्धतीने आयुष्य जगणे आवडते, त्यामुळे त्यांना कंटाळा येत नाही. त्यांच्यात अहंकार खूप असतो. जिथे असतात तिथे आपले मत मांडतात. त्यामुळे अनेकदा लोक त्यांच्यापासून दूर जातात, मात्र प्रत्येक बाबतीत यश मिळवतात. प्रेमाच्या बाबतीत नाही नाही म्हणत पुढे जातात. ते कधीच दिखावा करत नाहीत आणि जोडीदार जसा आहे तसाच स्वीकारतात. अक्षर यस. एक्स. हे लोक स्वभावाने वेगळे आणि परफेक्शनिस्ट असतात. त्यांना काम हळू करणे आवडत नाही.
पटकन काम पूर्ण करतात. या व्यक्ती कधीही रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. एका गोष्टीत फार लवकर कंटाळा येतो. पुढे काय करायचं याचा विचार आधीच केलेला नसतो. प्रेमाच्या बाबतीत फ्लर्ट करायला आवडतं. एकाच वेळी अनेक नाती सांभाळण्याची क्षमता असते. अक्षर वाय यांच्याकडून सल्ला घ्यावा, कारण हे योग्य मार्ग दाखवतात. खर्चाच्या बाबतीत विचार करत नाहीत. चांगलं अन्न मिळालं की कायम आनंदी राहतात. आकर्षक व्यक्तिमत्व असतं आणि लोकांना पटकन समजून घेतात. फारशे गप्पाष्टक आवडत नाहीत. पैसा आणि यश मिळतं, पण थोडा उशीर होतो. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराच्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. मात्र त्यांचा खुलेपणा आणि रोमॅन्टिक स्वभावामुळे त्यांच्या चुका लगेच माफ केल्या जातात. अक्षर झेड हे लोक इतरांशी पटकन मिसळतात. गंभीर स्वभाव असूनही खूप शांत आणि कूल राहतात. स्पष्ट बोलतात आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा असतो. मिळणाऱ्या गोष्टींसाठी दुःखी होण्यापेक्षा पुढे जाणं पसंत करतात. दिखावा अजिबात आवडत नाही. साधेपणामुळे काही लोक त्यांना मूर्ख समजतात, पण ही मोठी चूक असते. रोमॅन्टिक स्वभावामुळे लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात. प्रेमात आपल्या जोडीदाराशिवाय कोणालाही महत्त्व देत नाहीत. जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.